मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जसं तुम्ही स्वतःचं पोर्टफोलिओ बनवता, तसंच बघा आमच्या येथील एका शेतकऱ्यांनी स्वतःचा शेताचा पोर्टफोलिओ बघा कसा बनवला. हे आहे सफरचंदाचं झाड, हे वाले, आणि मधात लावला आहे त्यांनी चिया, आणि या धुऱ्यानी आंबे लावलेले आहे. इकडे गहू आहे, आणि इकडे बघा यांनी ड्रॅगन फ्रूट लावलेला आहे. ड्रॅगन फ्रूटच्या मधात पण त्यांनी आंतरपीक म्हणून चिया घेतलेला आहे. आणि या ड्रॅगन फ्रूटच्या काठीत त्यांनी पपईचं झाड पण लावलं आहे. आणि हे बघा त्याच्या खाली पण, पपईच्या खाली पण त्यांनी टमाट्याचं आंतरपीक घेतलेलं आहे बघा. आणि एवढं होऊनही तिकडल्या साईडला त्यांनी फणस घेतलेला आहे, फणस आंतरपीकमध्ये चियाच्याच. आणि वरती शेवगा पण आहे धुऱ्यानी. प्रत्येक गोष्टीचा त्यांनी एकदम काटेकोर नियोजन घेतलेलं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, हे बघा यांनी इथे लावलेलं आहे अंजीर, आणि अंजिराच्या खाली त्यांनी हे बघा हे बरबटीचे झाडं लावले. हे नत्राचा पुरवठा करते या अंजिराच्या झाडाला, त्यासाठी त्यांनी लावलेलं आहे. एवढं सूक्ष्म निरीक्षण आणि एवढं सूक्ष्म नियोजन क्वचितच काही शेतकरी करतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला हा प्लॉट दाखवायचं म्हटलं. बघून घ्या, एवढं सुंदर मॅनेजमेंट आहे हर गोष्टीचं. टमाटं बघा बिना फवाऱ्याचं, आणि हे जैविक टमाटं आहे. तुम्ही म्हणत का बा याला फवारा, एकही फवारा झालेला नाही, जैविक टमाटे. आणि त्याची लाग बघा किती लागलेलं आहे. अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना काही नवीन गोष्टी केल्या तरच या कॉम्पिटिशनच्या दुनियेमध्ये तो मजबूतपणे उभा राहू शकतो. आणि इथे बघा यांनी हा मका आहे, हा मका पण आपला जो स्वीटकॉर्न आहे ना, तो मका आहे. हे बघा, हा बघा हा वेस्ट मालापासून जैविक कोळसा बनवला आहे. हा जो आहे ना, हा शेणखतामध्ये मिक्स करून पूर्ण शेतात टाकतो त्यांनी. मधमाशासाठी त्यांनी रस्त्याच्या धुऱ्यांना हे अशी झाडं लावलेली आहे. या फुलामध्ये मधमाशा आकर्षित होते आणि परागीकरण वाढते, यासाठी एवढं बारीक नियोजन आहे त्यांचं. बघा फणस आंतरपीक आहे चियामध्ये. आणि हे गाईसाठीचं गवताचं पण त्यांचं नियोजन आहे, गाय पण आहे त्यांच्या शेतामध्ये. हे बघा हे शेवगा लागवड. आणि इकडेच त्यांनी केसर पण लागवड केलेली आहे. आणि केसरच्या मधात, केसर आंब्याच्या याच्या मधात त्यांनी आंतरपीक म्हणून हा हरभरा घेतला आहे. जो जाडवाला हरभरा असतो ना, तो हा हिरवावालाच त्यांनी विकते मार्केटमध्ये. एवढं सुंदर. आणि हे बघा हे टुमदार घर शेतातच आहे त्यांच्या. हे अंजीतलंच आहे, आमच्या गावातीलच आहे, वामनराव मेश्राम म्हणे आहे, त्यांनी हे वाला करते सगळं. खूपच सुंदर नियोजन आहे. शेतकरी हा सुजान असण्यापेक्षा अनुभवी असायला पाहिजे, तो ॲटोमॅटिक सुजान पण होतो. खूप सुंदर. बघा हे बॅटरीचा करंटचा आयटम आहे. हे आमचे वामन